वेलकम गाइस। तो आज हम सबसे बड़ा यानी कि सबसे भयानक काम करने वाले हैं, यानी कि इनमो का हार्डेस्ट क्वेश्चन सॉल्व करने वाले हैं। हार्डेस्ट क्वेश्चन इनमो का। ये क्वेश्चन आप देख लीजिए, पहले रीड करते हैं। प्रूव दैट फाइव फाइव इंटू फाइव बोर्ड कवर अवॉर्डेड बाई एग्जैक्टली 60 स्टोमेनस। 3 into 1 का स्टोमेनस एक रेक्टेंगुलर है which cannot be covered such that each stamens cover exactly 3 unit squares of the board, and every unit square is covered by either one or two stamens. अब ये सिर्फ हमें प्रूव करना है। अब ये क्वेश्चन समझ में तो नहीं आएगा स्टार्टिंग में, लेकिन जो इनमो की या फिर जो किसी कॉम्पिटिटिव एग्जाम की तैयारी करे उन्हें समझ में आ जाए। क्वेश्चन क्या कह रहा है वो इजीली बता देता हूँ कि 5x और 5x का एक बोर्ड कवर है जिसके एग्जैक्टली 16 स्टेमिनेस है, जो 3 into 1 का है। अब रेक्टेंगल कैन नॉट बी कवर सच दैट ईच स्टेमिनेस, रेक्टेंगल प्रत्येक स्टेमिनेस नाही कवर करू शकत, प्रत्येक स्टेमिनेस नाही करू शकत, पण एक्झॅक्टली ते थ्री युनिट ऑफ स्क्वेअर ऑफ द बोर्ड आर एव्हरी युनिट इज स्क्वेअर इज कवर बाय आयदर वन और टू स्टेमिनेस. रेक्टँगलने ते कवर नाही होऊ शकत, पण स्क्वेअरने ते कवर करून दाखवायचं आपल्याला. त्यामध्ये स्क्वेअर कवर बाय आयदर वन और टू स्टॉमॅनस. सो एक किंवा दोन स्टॉमॅनसनं आपल्याला ते कवर करायचं स्क्वेअरच्या. ओके, पहिले आपण हे लिहून घेऊ की आपल्याला एक स्टॉमॅनसची काय किंमत दिलेली, नंतर टोटल बोर्डची एरिया बघू आणि त्याच्यानंतर टोटल स्टॅमिनास बघू. ओके, आता पूर्ण बोर्डची एरिया बघितली तर 25 स्क्वेअर येते, का बरं की 5x5चा आपल्याला बोर्ड दिलेला आहे, त्यामुळे एरिया तशी आली 25. ओके, आता स्टोमॅनोसची एरिया काय आहे, आपण बोर्डची एरिया बघितली, आता स्टोमॅनोसची एरिया बघू. स्टोमॅनियास आपल्याला 16 दिलेली आहे आणि 3 into 1 आहे, तर 16 into 3. ओके, तर आपल्याला एक क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला सगळ्यात पहिले सॉल्व करायचं आहे की नंबर ऑफ स्क्वेअर्स बघू आणि नंबर ऑफ स्क्वेअर कवर बाय टू स्टोमॅनियस, दोनने किती कव्हर केलेले आणि एकने किती कव्हर केलेले ते बघू पहिले. आता आपण एक्स वाय दोन क्वाड्रॅटिक इक्वेशन घेतलेले. एक्स आणि एक्स नंबर ऑफ स्क्वेअर इज वन स्टॉमॅनियस आणि वाय नंबर ऑफ 2 इज, इथं आपल्याला दिलेलं आहे कवर बाय आयदर वन और टू, त्यामुळे आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन घेतले दोन्हीचं पण. ओके, त्याच्या पुढं आता बघू काय करायचं. सगळ्यात पहिले आपण काय करू, एक्स प्लस वाय दॅट इज इक्वल्स टू 25, आणि त्याच्यानंतर येतं सेकंड ते बघू पुढं. सो पहिलं इक्वेशन आपलं काय आलं, एक्स प्लस वाय इज इक्वल 25. आता इथं 25 आलं ते फक्त टोटल एरियासाठी बोर्डचं. आता स्टोमिनियस एरियासाठी आपल्याला काय दिलेलं आहे की 1 आणि 2 स्टोमिनियस एअर कवर बाय, म्हणजे इथं येईल एक्स प्लस 2y दॅट इज इक्वल टू 48. ते दोन इक्वेशन सॉल्व करायचे आपल्याला. एक्स प्लस वाय दॅट इज इक्वल टू 25 आणि एक्स प्लस 2y दॅट इज इक्वल टू 48. सो एक्स कट 2y मधून y इज इक्वल टू, सो ये फर्स्ट इक्वेशन पाहिजे होते, सेकंड इक्वेशन. सो आपण जर काढली, सो जर त्याचा आन्सर काढलं तर त्याचा आन्सर 23 येतो. सो y इज इक्वल टू 23 जर पुट केलं आणि x इज इक्वल टू 2 येतं मग. सो दोन व्हॅल्यू तर आले. आता व्हॅल्यू पुटअप करू. आता आपल्याला वायची व्हॅल्यू 23 दिली, त्यामुळे आता इथं काय करू आपण, इथं दिले टोटल स्टेमिनियस, तर इथं काय करू, 2 स्टेमिनियस म्हणजे ट्वाईस करू त्याला. नंतर एक 23 स्क्वेअर्स मस्ट बी कव्हर्ड ट्वाईस आणि 2 स्क्वेअर मस्ट बी कव्हर बाय वन्स. एकाने दोन स्क्वेअरने एक कव्हर केलं आणि 23 स्क्वेअरनं ट्वाईस म्हणजे डबल कव्हर केलं. ओके, आता हे हार्ड एक्झाम आहे, हार्ड क्वेश्चन आहे, त्यामुळे समजायला थोडा टाईम लागेल. तर त्याच्यात एक कलर कोडिंग पण आहे. कलर कोडिंगमध्ये काय असतं की आपल्याला कलर शोधायचे आता की स्क्वेअर्स आणि रेक्टँगल्समध्ये कशा पद्धतीने असते, तर त्याला म्हणतात कलर आर्ग्युमेंट्स.
द आर्ग्युमेंट्समध्ये 3 कलर दिलेले असतात आपल्याला. हे स्टेमेनियस 3x1 आहे त्यामुळे 3 कलर दिलेले आपल्याला. आणि 5x5 वरचं काय बोर्ड आहे. ओके, त्याच्यानंतर आपण जर 3 कलर दिलेले तर परमुटेशन कॉम्बिनेशनमध्ये माहिती आहे आपल्याला C1 C2 अँड C3. दॅट्स मीन्स C1 C2 C3. अशा पद्धतीने जर कलर कसे मॅनेज करायचे आपल्याला 5x5 बोर्ड्समध्ये ते आपण पुढं बघू. आता कलर मॅनेज करू सगळ्यात पहिले C1 C2 आणि C3 लिहून हे इथं C1 C2 आणि C3. ओके, सो 1 2 3 1 2 कारण 5x5चा बोर्ड आहे, समजलं ना. नंतर 2 3 1 2 3 3 1 2 3 1 1 2 3 1 2 2 3 1 2 3. ओके, आता पुढं बघू. त्याच्यात यात माहिती आहे आपल्याला की आपण जेव्हा C1 लिहायचे तर आपण डबल डबल घेत नाही, म्हणजे डबल डबल त्याच्यात घेत नाही. तर 3 + 2 5 + 1 6 3 + 2 5 + 1 आणि 2 म्हणजे 1 1 डबल रिपीट नाही घेऊ शकत आपण. आता हा एक रूल आहे इन मॅथ्सचा, त्यामुळे ठीक आहे. कॉलम 1 आपल्याला 8 आलं, त्याच्यानंतर कॉलम 2 सेम कॉलम 2 जर काढला आपल्याला कॉलम 2 पण काढावं लागेल. कॉलम 2 येतं आपल्याला, तर कॉलम 2 मध्ये आपल्याला 2 नाही घ्यावा लागणार डबल डबल मध्ये. 3 आणि 3 6 आणि 6 आणि 2 1 3 म्हणजे 3 + 1 + 2 + 3 दॅट इज इक्वल टू 8 येतं, 8² येतं. आता आपण तिसरं बघू, कॉलम 3. थर्ड याच्यात पण आपल्याला 2 नाही घ्यायचं, कारण 2 एक थर्डमध्ये एक ते रूल असतं. इनमो जो अभ्यास करतो त्याला लगेच कळलं. दॅट इज इक्वल टू 8². ओके, त्याच्यानंतर आपण आता हॉरिझॉन्टली तो व्हर्टिकली लिहू, त्याला कसं लिहायचं. आता 2 रोज आहे त्याच्यात, म्हणजे आपल्याला सगळ्यात पहिले स्टार्टिंगला काय दिलेली जर आपण बघितलं तर हे इथं 3x1 दिलेलं आहे, त्यामुळे स्टेमेनियस 16 स्टेमेनियसचे 3x1चा रो आहे. तर आपण इथं पण तेच घेऊ. कॉलम 1 क्रॉस बाय C1, कॉलम 1 क्रॉस बाय C2, क्रॉस बाय C3. ते 16 स्टोमेनियस आहे. त्याच्यानंतर त्याला लागेल आपल्याला कॉन्ट्राडिक्शन, हे एक रूल असतं. कॉन्ट्राडिक्शन लावल्यानंतर 16 स्टेमेनियस इक्वल होतात, म्हणजे C1 = C2 = C3 दॅट इज इक्वल टू 16. ओके, त्याच्यानंतर आपल्याला आता इथपर्यंत आलतो आपण, याच्या पुढे बघू. आता C1 C2 = 16 होतं. त्याच्यानंतर आपण जे इथं काढलेलं होतं हे इथं चुकलं होती की प्लसमध्ये 9 यायला पाहिजे होतं, 8 लिहिलं होतं. ओके, तर त्याच्यानंतर आपल्याला हे आता एक इथं 8 आलेलं आहे. सो 8 ते 2 रोज, 8 × 2 रोज, बरोबर ना. C2 काय व्हॅल्यू आहे 9. हे बघा C2ची काय व्हॅल्यू आहे 9. सो ओके, 9 × 2 that is equal to 18. 9 × 2 that is equal to 18. So C2ची व्हॅल्यू काय आली, C2 must be 18. C2 must be 18. ओके, आता C1ची व्हॅल्यू काढायची. C1 = C1 काय असू शकतो. सो C1 जर काढायचं म्हटलं तर C1 हॅज 8². का बरं, हे बघा C1 हॅज 8². सो पुढं बघू, 8². सो C1 हॅज 8². सो 8 × 2 दॅट इज इक्वल टू 16. ओके, आता याच्या पुढं बघू आपण, याच्या पुढं काय असतं. आता C3 बघू. C3ला आपल्याला काय दिलेलं आहे, C3 हॅज 8. C3ला पण काय आलेलं आहे, C3चा आन्सर पण काय आलेलं आहे, 8 आलेलं आहे. सो C3 हॅज 8 आन्सर आलेलं आहे. सो मग इथं 8 × 2 दॅट इज इक्वल टू 16. बट 8 मध्ये काय असतं, ते कवर, ते काय होईल, कवर ट्वाईस, 2दा कवर झालेले आहेत. आता इथं बघितलेलं आहे आपण 2 स्टेमेनियस.
हां, टू सायमल्टेनियसमध्ये म्हणजे ट्वाईस करणे आपल्याला बस. नाही तर दिलेलं आहे 2 or 3 मस्ट बी कवर्ड इन बाय ट्वाईस. ओके, आता याच्या पुढं बघू. आता एक आहे, आपण जर स्क्वेअर जर बघितला तर सिमेट्रिक बोर्डमध्ये असतो. आता याच्यात कॉन्ट्राडिक्शन लावायचं. सो कॉन्ट्राडिक्शन ते राईज काय करतं, राईज कशापासून, फ्रॉम सिमेट्री ऑफ बोर्ड, बोर्डच्या सिमेट्रीपासून. ओके, सो कलरिंग पॅटर्न काय तसा, कलरिंग पॅटर्न आहे तसा टॉप टू लेफ्ट आहे, 3 or 2 येतो. सो आता ही जी गोष्ट आहे, ही गोष्ट इम्पॉसिबल आहे. तर इम्पॉसिबल का बरं ही गोष्ट सांगतो मी, कारण त्यात एक्स्ट्रा पोझिशन्स राहिली. एकात 8 येतं, एकात 8 येतं आणि एकात 9 येतं. आता हे की आपण याचा जर विचार केला तर हे नाही येऊ शकत. दुसरी गोष्ट, एक्स्ट्रा चेंज इन पोझिशनमध्ये एक्स्ट्रा चेंज येतोय. आपल्याला स्क्वेअरचं सांगितलं होतं ते रेक्टँगलच्या विषयी चालू होतं. रेक्टँगल विषयी सांगताय. इथं जर 8च्या जागी 8 आला असतं तर आपला आन्सर बरोबर आला असतं की इट इज करेक्ट, बट दिस इज नॉट करेक्ट. त्यामुळे C1 and C2 दॅट हॅज 9 स्क्वेअर असं म्हणता येईल आपल्याला. ओके, 9 स्क्वेअर. ओके, सो ही जी वरची गोष्ट सांगितली मी की ही स्क्वेअरसाठी इम्पॉसिबल आहे आणि रेक्टँगलसाठी पॉसिबल. सो हेन्स प्रूव्ह. सो थँक यू गाईज. हाच होता तो क्वेश्चन.